कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदुम्या श्रीचरण श्री गुरुंचे सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूजनीय डॉक्टर काकांना नमस्कार करते। परमपूजनीय माझे श्री गुरु सुनील दादांना नमस्कार करते, त्यांच्या चरणी लोटांगण घालते। तसेच गुरुमाऊली आमची गुरुमाऊली शैलाताईलाही नमस्कार करते आणि आपले वर्ग प्रमुख आपल्या ह्या ग्रुपचे प्रमुख राजूभाऊंना सुद्धा नमस्कार करते। आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळे साधक आपल्या सगळ्यांना नमस्कार करते। श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती आपल्या सगळ्यांना नमस्कार करते आणि आजचे चिंतन सुरू करते। काल आपण बघितलं होतं की काल आपल्या वर्गामध्ये आपण 3 ताप बघितले आणि 3 तापातून निघण्यासाठी 3 विवेक आणि 3 विवेक करून आपल्याला जीवनामध्ये शांती कशी मिळवावी ह्याबाबत आपण थोडासा विचार केला होता। त्यामध्ये कोणी एक भले ते सत्संगी निमाले देहाभिमान सोडून गेले विवेक भय अशा ह्या ओवीपर्यंत आणि 7व्या ओवीपर्यंत आपण पोहोचलो होतो। त्यानंतर आपण हा विवेक ही शांती मिळवण्यासाठी कुठं जावं तर म्हटलं होतं सत्संग आणि सत्संग सत्संग म्हणजे संतांच्या सोबत आणि संतांच्या सोबत जाणं म्हणजे संत कोण तर जे नेहमी ज्यांची वृत्ती अधिष्ठानमय असते अधिष्ठानावर केंद्रित असतात ते संत ते श्री गुरु। तेथे माझी वृत्ती राहो असं आपण काल बघितलं। म्हणजेच आपल्याला समजून आलं की हा परमार्थ म्हणजे देहाने करण्याचा प्रदेश नाही आहे, देहाने याचा कर्मकांड आहे वेदांमध्ये सांगितले आहे, पण मुख्य काय आहे वृत्ती माझी राहो ही माझी वृत्ती तिथं असली पाहिजे श्री गुरूंच्या चरणी भगवंताच्या चरणी। आणि ज्यांची वृत्ती अशी नेहमी
अधिष्ठानमय असते, अधिष्ठानावर केंद्रित असते, ते श्री गुरु असतात, ते संत असतात आणि त्यांच्या चरणाशी माझी वृत्ती राहा. कारण डायरेक्ट झेप घेण्याची माझी ताकद नाही आहे, तेवढी झेप, तेवढी उंची माझ्यामध्ये घेण्याची मला नाही आहे झेप, मला माझ्या पंखामध्ये तेवढी ताकद नाही आहे. तर मी श्री गुरूंच्या माध्यमातून संतांच्या मदतीने तिथपर्यंत पोहोचावं. आणि हे संतच आहेत, हे श्रीगुरूच आहेत, ज्यांच्यासाठी नाथ महाराज इथपर्यंत म्हणून गेले हो की अवचटे ये त्यांच्या मुखाबाहेरी, ज्यासी म्हणे तुझ देव तारी, त्यासी मी वाहुनी शिरी ब्रह्म साक्षात्कारी पावले. नाथ महाराज त्यांच्या नाथ भागवतामध्ये म्हणतात की हेच संत, हेच श्रीगुरु अचानक अवचटे ये त्यांच्या मुखाबाहेरी, त्यांच्या मुखाबाहेर अचानक कधी का माझी सेवा किंवा माझा अभ्यास, माझं काहीतरी असा गुण त्यांना दिसावा आणि त्यांच्या तोंडातून निघून जावं, देव म्हणे ज्यासी म्हणे तुझं देव तारी. बस झालं काम. म्हणा ना दादा तुम्ही, म्हणा ना तुम्ही दादा, असं नाही म्हणायचं. ते माझे सगळं सेवा, माझा अभ्यास, माझी वृत्ती, त्यांच्या चरणाशी जी माझी वृत्ती आहे ते बघून त्यांना असं वाटलं पाहिजे आणि त्यांच्या तोंडातून निघून गेलं पाहिजे की तुझं देव तारी. बस ह्याच्या हीच एक आहे. आणि मग भगवंत स्वतः बोललेले आहेत की त्यासे मी वाहुने शिरी. मग त्याच्यामध्ये काही सामर्थ्य आहे की तो त्या सामर्थ्याचा आहे की नाही आहे, मी हा काही विचार नाही करत. कारण ह्या संतांनी म्हटलं आहे, कारण श्री गुरुने म्हटलं आहे देव तुझं तारी. बस मी त्याला ब्रह्म साक्षात्कार करून देतो. दुसरं मी काहीही विचार करत नाही. भगवंत स्वतः नाथ भागवतामध्ये बोलले. मग हे जास्त सोपं काम आहे की नाही? जो सोपा रस्ता आहे तो आपण निवडावा आणि श्री गुरूंच्या चरणी, संतांच्या चरणी, जे आपण काल बघितलं संत संघ, हा अभ्यास आपण काल केला. आता पुढच्या ओळीवर जाऊया. आपला आपण परी कुडावा आणि तो आपला मित्र जाणावा, आपला नाश परी तो समजावा वैरी असा. गीतेमध्ये म्हटलं आहे ना की आत्मने ह्यात्मनो बंधू, आत्म्याने रिपुरात्मना. आपणच आपले वैरी असतो, आपणच आपले शत्रू मित्र असतो. कसे वैरी होतो आणि कसे मित्र होतो हे आपण थोडंसं बघूया. की याच्यासाठी आपल्याला आपलं मित्र व्हायचं आहे, आपल्याला आपलं वैरी नाही व्हायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करावं तर श्री गुरूंच्या चरणी, संतांच्या चरणी असोनी संसारी जी वेग करी. हे कोणीही शास्त्रांमध्ये किंवा संतांनी कुठंही असं लिहिलेलं नाही आहे की तुम्ही घरदार सोडा, मुलाबाळांना सोडा, संसार सोडा आणि मग हे करा, तुम्हाला मोक्ष मिळेल, असं नाही आहे. तर त्यांनी म्हटलं आहे असोनी संसारी जीवे वेगू करी. माऊली म्हणते मला अशा रीतीने ह्या संसारातच राहून करायचं आहे. आणि कसं? फक्त याच्यातली आसक्ती काढायची आहे. आपला प्रत्येक विचाराचा केंद्रबिंदू स्वला जोडून असतो. मी आणि माझे, माझे मुलं, माझा देह, माझे मुलं, माझा कुटुंब, माझे माझे माझे. अहम आणि ममता मोहाचे माता पिता. आणि हे माझे माझे माझं हे मोहाला कारणीभूत होतात आणि मोहच आपल्याला जन्म मरणाच्या चक्रात पाडतो. हे आपण पाहिलं आहे. संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व. हे निर्मोही होण्याचं इथं पाय सांगितलेलं आहे. आणि निर्मोही कसं व्हायचं तर ह्यांच्याच मध्ये राहून ह्यांच्या सहवासात राहायचं आहे, पण ह्यांच्या संघात राहायचं नाही. संघ कोणाचा करायचा? श्री गुरूंचा, संतांचा.
संत संग म्हटलं आहे, संत सहवास नाही म्हटलं. संतांचा संग आणि ह्या आपले जे देहाचे संगी आहेत, जे आपले देहाचे सगळे आपल्या प्रारब्धाने ते मिळालेले आहेत. कधी न कधी जसे असतील, जे असतील ते सगळे चांगले आहेत. त्यांना वाईट म्हणू नये, आनंदाने स्वीकारावं. ठेविली अनंते तैसेची राहावे. आपल्याला चॉईसच नाही आहे ना हो, की मला कोणत्या कुटुंबात, मला कोणत्या आई वडिलांच्या पोटी जन्म मिळेल, मला कोणतं कुटुंब मिळेल, मला कसे भाऊ बहीण मिळतील, कसे मला सासू सासरे मिळतील, पती कसे मिळतील, काही आपल्या हाती नाही. याच्यामध्ये आपल्याला काहीही चॉईस नाही आहे. मग तो विषय ईश्वरी आहे ना, तर त्या ईश्वराला देऊन द्यायचा. आपला काय विषय आहे, आपलं काय करायचं आहे, हे आपण बघायचं. आपण आपला मित्र व्हायचं आणि ह्याच्यातूनही रस्ता काढायचा. म्हणजेच भागवतातच म्हटलं आहे, छेदावया संसार बंधन, करावे सद्गुरु सेवन. सद्गुरु सेवा माझे भजन, गुरु आम्हा भिन्न नाही. बस सद्गुरु सेवन करायचे. आणि हे ते कारण की तिथंच सगळं आहे. माझे श्रीगुरु साक्षात परब्रह्म आहेत आणि तेच मला ब्रह्मरूप करणार आहेत, हा पक्का विश्वास असावा. आणि त्यांच्या संगतीने, त्यांच्या म्हटल्यानुसार आपल्या जीवनात वागून मग त्या सुखरूपतेची वाटचाल सुरू करायची. सुखरूप पैसा कोण? माझ्या पांडुरंगासारखा. त्या पांडुरंगाच्या च्या ठिकाणी, त्या भगवंताच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी, श्रीगुरूंच्या ठिकाणी माझी वृत्ती असावी. देह नाही, तीनदा म्हणत आहे की नेहमी आपण पंढरपूरला नाही जाऊ शकत, किंवा आपल्या गावातलाही देऊळ असेल तिथं जाऊन आपण 24 तास नाही बसू शकत. मर्यादा लागलेल्या आहेत. दर्शनाला जाऊ 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, जास्तीत जास्त पुरे झालं, परत येणंच आहे. नेहमी यांच्या सहवासात राहणंच आहे. आणि हे सगळे संत, सगळे शास्त्र, सगळे हे जाणतात की यांच्या सहवासात कोणीही 24 तास राहू नाही शकत, पण संघात जरूर राहू शकतो. आणि तोच मार्ग त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे की नेहमी कुठं राहायचं? त्यांच्या संघामध्ये. आणि जे आपला विचार आहे मीच्या भोवती फिरणारा, तो मीच्या भोवती फिरणारा आपला चिंतनाचा विषय आहे, तो रामाभोवती फिरणारा करून टाकायचा. ह्या देहाने, देह प्रपंचाचा दास, सुखे करू त्याचे काम करायचं, प्रेमाने यांचं सगळं काम करायचं, त्यात हलगर्जीपणा करू नये. पण चिंतनाचा विषय राम असावा. कारण ह्यांच्यासोबत राहायचं आहे तर प्रेमानेच राहायचं, त्याच्यामध्ये राम बघायचा. समजा माझ्या कुटुंबात माझ्या नातवाला किंवा नातीला बघायची जबाबदारी माझ्यावर आहे, तर ती पाळायची नाही का? हो, घ्यायची. पण त्याच्यामध्ये राम बघायचा. आणि डॉक्टर काका ह्याच्याही पुढे जाऊन म्हणतात की जोपर्यंत त्या रामाला, म्हणजे या नातवाला माझी गरज आहे, तोपर्यंतच त्याच्यात राम बघायचा. काय होते काय बघा, नातीन किंवा नातू ह्याचा सगळ्यात पहिला मित्र आजी आणि आजोबा असतात. आणि आजी आजोबाचा शेवटचा मित्र हा नातू असतो किंवा नात असते. म्हणून त्यांना ती सोडावं असं वाटत नाही. पण आता नातू झाला आहे मोठा, तो म्हणते आजी मी माझं करून घेईल ग. पण आजी म्हणते नाही, मीच करून देते ना तुला. इथं मला थांबता आलं पाहिजे. हे मी थांबलं पाहिजे. आणि ह्या नातवापुरतच आहे का? घरात सुद्धा हो, प्रत्येक ठिकाणी मला साईडला निघणं जमलं पाहिजे. हा मीपणाचा अहंकार तो जो आहे, अहमता मणी पापिणी ती नसू दे, समर्थांनी म्हटलं आहे. हे अहमतेला त्यांनी पापिणी म्हटलं आहे. ही अहंकार न परमार्थात चालतो न प्रपंचात चालतो. इथं आपण
हे आपण आपल्याला मित्र व्हायचं आहे ना, तर हा फार महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा. एक आपण बघितला की आपल्याला संसारी राहू नये, कधी असोनी संसारी जीवे वेगळे करी. ह्या संसारातच राहून आपल्याला इथं जोडायचं आहे. आणि पुन्हा हे जे जन्म मरणाचं बंधन आहे ते छेदायचंही आहे. सगळ्यांसाठी सगळं करायचं आणि माझं सोडून द्यायचं हे योग्य नाही. हे बघा, फार कटू आहे पण सत्य आहे की मंदाताई हा मुद्दा नेहमी घेतात की बघा, कोणत्याही बाळाचं किंवा काही जन्म झाल्याबरोबर पुष्कळदा आपण ऐकलेलं आहे डिलिव्हरी मध्येच आई जाते, किंवा काही कारणाने ऍक्सिडेंट मध्ये वडील काही कारणाने होऊन जाते, त्यांना ते जातात. तर हा मुलगा मोठा होत नाही का? हे बाळ मोठं नाही होत का? होते, सगळं होते त्याचं. मोठं होते, शिक्षण घेतो, लग्न कार्य सगळं सगळं त्याचं होते. आणि एका बाळाचंच नाही, प्रत्येकाचं होते. अशा रीतीने जर आपण म्हणजे त्या ठिकाणी मला ठेवायचं की मी ह्यांच्यामधून निघून गेले ना, तर ह्यांचं माझ्याशिवाय काही अडणार नाही आहे. प्रत्येकाचं होणार आहे आणि चांगलंच होणार आहे, कारण तो जन्माला आलेला बाळ स्वतःचं प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला आहे आणि त्याला जन्म देणारी मी निमित्त मात्र आहे. निमित्ताचा धनी होत असे प्राणी. आणि इथं मी महत्वाचं माझं काय आहे? छेदावया जन्म. हे माझं जे आहे, छेदावया संसार बंधन, करावे सद्गुरु सेवन, हे माझं मुख्य आहे. आणि मला हे जन्म मरणाच्या चक्रातून निघायचं आहे. ते माझं जर मी करू शकले नाही, या सगळ्यांचं केलं हो, पण हे माझं एक राहून गेलं, सच्चिदानंद पदवी घेणे. बाकी सगळ्या पदव्या घेतल्या, आई खूप छान आहे, आजी सगळ्यांचं करते, किंवा वाईट आहे किंवा चांगली आहे, दोन पैकी एक पदवी संसारात मिळत असते. एक तर आई वाईट असते, एक तर आई चांगली असते, दोन पैकी एक पदवी जरूर मिळेल. पण सच्चिदानंद पदवी घेणे हा अधिकार नारायणे दिलेला असे. ही पदवी आणि हा अधिकार वापरायचा राहून गेला ना हो, तर तो माझ्याशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही. माझा मुलगा नाही, नातू नाही, कोणी नाही, कोणी नाही. हे ज्याचं त्याला करावं लागते. आणि मी नेहमी ही आठवण ठेवावी, मी माझा मित्र असावा. आत्मने आत्मबंधू, आत्मने रिपूर आत्मना. मी माझा रिपूर असेल तर मी ह्यांच्यामध्ये संसारामध्ये रमेल. मी माझा शत्रू असेल, मी माझा मित्र असेल तर मी माझं संसार बंधन छेदून टाकेल. मी माझं जन्म मरणाच्या चक्रातून सुटेल. आणि त्याच्यासाठी आपण काल अभ्यास केला आहे. हे तापातून निघणं, त्याच्यासाठी विवेक आणि त्याच्यासाठी शांती. ह्या तीन शांती 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 ह्या आपण काल अभ्यासल्या. आणि त्याच्यासाठी ते मिळण्यासाठी मी तूपणे वीण सहज स्थिती तुझी असो अभेद भक्ती, हे जी मागणे पुरत पोटी संतांप्रतीने. काय असावं? मितूपणाची झाली बळवण, हे माझ्या मनातून निघून जावलं पाहिजे. मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण, हे माझ्या मनातून निघून गेलं पाहिजे. सगळ्यांनी एक मुखाने म्हटलं आहे की हे मी तूपणा काढून टाक, माझं माझं तुझं तुझं काढून टाक. मी तूपणे विण सहज स्थिती, ही त्याच्याशिवाय सहज स्थिती, सहज प्रेमाने मी माझ्या कुटुंबात, मी माझ्या मुलाबाळांमध्ये राहायचं आणि माझं ध्येय मी गाठायचं. सुखरूपतेची ही जी पायरी आहे, सुखरूप श्री रामाकडे कायम मला जाण्याची ओढ असावी. बार बार वर मागवू हरशी देव श्रीरंग, पद सरोज अन पायनी भगती सदा सतसंग. नेहमी मला काय दे, मागून मागून काय मागायचं? बार बार वर मागवू हरशी, तू मला आनंदाने दे. रामाजवळ हेच म्हणायचं. काय?
हरशी सदा. नेहमी हेच, बार बार वर मागवू हरशी देऊ श्रीरंग, पद सरोजन पायनी, तुझ्या पायाची भक्ती दे, तुझ्या चरणाची वृत्ती दे आणि सतसंग दे. मी कदाचित माझी वृत्ती ढळेल, कदाचित मी भटकेल, मी संसारामध्ये थांबून जाईल, कारण शेवटी मनुष्य आहे. तर हे देते असावे सत्संगी यांचे. कोणी सत्संगी, कोणी माझे हे माझ्या सोबती, मला इथं मी थांबून जाईल तर मला पुढे घेऊन जाईल, मला धक्का मारेल. म्हणून देते असावे सत्संगी यांचे. नेहमी मला देशील तर काय दे, भगती सदा सतसंग. सदा म्हटलं आहे, बस हेच एक ठेवायचं. आणि ह्या सगळ्या सुखदुःख रामाकडची माझी वाटचाल सुरू ठेवायची. माझा चिंतनाचा विषय राम असावा. आणि ह्याच्या पुढेही जाऊन मला जर मुक्ती हवी आहे तर असं चिंतन सगळ्यांनी मान्य केलं आहे की एका दिवसात नाही होत. हळूहळू हळूहळू ह्याच्यातून निघेल. आणि मन चंचल आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे, मनच चंचल कृष्ण. अर्जुनाने सुद्धा मान्य केलं आहे की मन चंचल आहे. काय करू तर म्हणतात, तू घे. ह्या चंचल मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हे धावणारच आहे, हे वायू तत्वाचं आहे. मग त्याला बस वळण द्यायचं आहे, युटर्न मारायचं आहे की तो संसाराकडे धावतो आहे, तिथून त्याला काढून त्याला रामाकडचं वळण देऊन द्यायचं आहे. हे काम मला मनाला द्यायचं आहे. आणि अशी हळूहळू हळूहळू तो ज्याचं चिंतन, ज्याची वृत्ती, जिथं माझी वृत्ती असेल, जिथं माझं चिंतन असेल, तिथं तो स्थिरावते. मनाचा एक हा फार मोठा गुणधर्म आहे. जिथे तो आनंदाची अनुभूती घेतो तिथं तो स्थिरावतो. आणि एकदा का हे झालं स्थिर मन की बाजूला झालं. पुष्कळचं काम इथं डॉक्टर काका म्हणतात, हे चित्त शुद्ध झालं, चित्त शांत झालं की बरंच काम झालं आहे. मग चित्तावर चैतन्याची बोह लागायला जास्त वेळ लागत नाही. आणि हेच इथं सुद्धा सांगितलं आहे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. माझं वागणं माझ्या जीवनामध्ये असं असेल, माझा आनंद व्यक्ती सापेक्ष, परिस्थिती सापेक्ष, वस्तू सापेक्ष असा असू नये. मी नेहमी आनंदित, मी नेहमी आनंदी असावं. आणि तो माझा आनंद भगवंताच्या ठिकाणी, श्री गुरूंच्या ठिकाणी असावा. तिथं घोळण घेतलेला असावा. वृत्ती, जसं आपण काल पाहिलं, ज्याची वृत्ती इथं थांबलेली आहे तो बरोबर तिथंच जातो. आणि तिथंच मग मन स्थिरावलं की बरंच काम झालं. आणि अशा रीतीने सर्व सुख गोडी साही शास्त्र विधी, रिकामा अर्धघडी राहू नको. काल पण हा मुद्दा उचलला, आज पण सांगते, एक क्षण अर्धघडी म्हटलं आहे. आपण सुद्धा येता जाता बसत उठता काय करायचं, रामाचं चिंतन. ह्या चिंतनाचा विषय भगवंत असावा, राम असावा, श्री गुरूंचा बोध असावा. आणि मुक्ती मिळवायची आहे. हो, डॉक्टर काका याच्याबद्दल फार सुंदर म्हणतात की मुक्ती मिळवायची आहे म्हणजे ह्या देहापासून मुक्ती नाही मिळवायची आहे, देह तादात्म्यातून मुक्ती मिळवायची आहे. मला देह बुद्धी ते आत्मबुद्धी करा असं समर्थांनी म्हटलं आहे. देह सोडायचा नाही किंवा देह टाकणं हे आपल्या हाताची गोष्ट नाही, ते ईश्वराचे सत्तेचं काम आहे, ते त्याला करू द्यावं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ धाव. ह्या देहाच्या संबंधित नाही म्हटलं आहे, देहातून मुक्ती नाही, देह तादात्म्यातून मला मुक्ती मिळवता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा सगळा अभ्यास आहे. आणि ह्या सगळ्यांच्या ह्या प्रपंचातूनही मुक्ती मिळवायचं नाही आहे, प्रपंचाच्या आसक्तीतून मुक्त व्हायचं आहे.
आणि त्याच्यासाठी सत्संग. काल आपण पाहिलाय निर्मोहत्व. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व. ही पायरी गाठायची असेल तर ह्या सगळ्यांची आसक्ती सोडावी लागेल. त्याबद्दल आपलं कर्तव्य कर्म करायचं हे महत्वाचं आहे. नाहीतर कर्तव्य केल्याशिवाय प्रपंच करावा नेटका असं समर्थांनी म्हटलं आहे. आपलं कर्तव्य कर्म करायचं तरच आपण शांतीने हे चिंतन करू शकतो. नाही तर हे राहिलाय, ते राहिलाय, हे राहिलाय, ते राहिलाय असं करत बसलो तर चिंतन होत नाही. भले ते आपण करत नसलो पण आपला चिंतनाचा विषय तोच आहे. आज त्याला डब्बा नाही दिला, काय माहित बाळाने काय खाल्लं असेल, बिचारा राहिला, असं तसं हे ते. मग नेटकं त्याला सगळं करून देऊन द्यायचं म्हणजे तो त्याचा गेला की झालं. मग तो शाळेत गेला ना की त्याचं चिंतन मिटलं, मग आपलं चिंतन कामाचं सुरू करायचं. आणि जोपर्यंत त्याचं कर्तव्य कर्म आहे तोपर्यंत चोख करून घ्यायचं, त्याच्यामध्ये राम बघून घ्यायचा की मी हे जे माझ्या बाळाचं करत आहे ते सगळं ह्या रामाचं करत आहे, ह्या दृष्टीने त्याचं सगळं करून घ्यायचं आणि चल जा तू आता. तो गेला की इकडे माझा चिंतनाचा विषय राम. आणि जर मी ते केलं नसेल तर मला राम आठवत नाही हो, तो बाळच आठवते. काय नाही बिचारा, आज मी विसरली, आज डब्बा नाही दिला, आज पाण्याची बॉटल नाही दिली. तेच चिंतन, कसं झालं, काय झालं. आज माझा मुलगा ऑफिस मधून उशिरा आला, काय माहित ऍक्सिडेंट झाला असेल का, कोणी गाडी ठोकली असेल का. असे वाईटच विचार येतात आपल्या मनाला. असे विचार नाही आहेत की तो मध्ये देवळात कुठेतरी उभा राहिला असेल, आरती सुरू असेल, कदाचित प्रसाद वगैरे घेत असेल, झाला उशीर. नाही, हा विचार नाही येणार, वाईटच येतात. हे एक आपलं फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे सगळं थांबवायसाठी चिंतन कशाचं करायचं, रामाचं. आणि त्याचं कसं तर ते ईश्वरीय सत्ता आहे, जे तो सुद्धा आत्मा आहे, तो सुद्धा हे आहे. आणि ते ईश्वरीय सत्यामध्ये आहे, जे जे होणार आहे, ज्याचं जसं होणार आहे तसंच होणार आहे. त्याच्या बाबतीत मी काही करू शकत नाही, मग मी तो विषय कशाला विचार करायचा. जिथं माझं काही चालतच नाही, जिथं मला कोणी काही विचारतच नाही, तिथं मी कशाला नाक खुपकायला जायचं, त्याचं मी कशाला चिंतन करायचं. घरात सुद्धा हे फार महत्वाचं की मलाच विचारून केलं पाहिजे, मला सांगितल्याशिवाय गेले. हे जे आपलं मला 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 लावलंय ना, हे थांबलं पाहिजे. देहाला सोडवण्यासाठी देह भाव सोडायचा आहे. हे मला मलाचं जे अहंकार आहे ते सोडायचं आहे. इथं खचून जाता कामा नये, निराशाही घ्यायची काही गरज नाही. आता हे सगळे मोठे झाले आहेत, यांना येते आणि छान येते, त्यांना तो व्यवहार करू द्यावा, आपल्या नजरेसमोर बघून घ्यावा आणि छान व्यवस्थित करत आहे. ते काही आपल्याला विचारायला आले तर योग्य ते छान त्यांना मार्गदर्शन करावं आणि आपलं आपलं चिंतन करावं. हे आपल्याला आपल्या जीवनात जर करता आलं तर आपल्याला सगळं जमते. मी माझा मित्र होऊन जातो, मी माझा शत्रू राहत नाही. आणि हाच मुद्दा मी आणि एक अजून, जिथं माझ्या शब्दाला किंमत नाही ना हो, जिथं मला किंमत नाही, जिथं माझ्या शब्दाला किंमत नाही, अशा गोष्टींचं तर मी जराही चिंतन करायचं नाही. माझं ऐकत नाही, मला विचारत नाही, समजलं असेल. ह्याचं कशाचंही मी चिंतन करण्याची गरज नाही. मला ह्या आसक्तीतून निघता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सुखरूपतेकडे गेलं पाहिजे. आणि सुखरूप कोण आहे, सुखरूप तो ऐसा कोण, माझ्या पांडुरंगासारखा, तोच सुखरूप आहे. आणि त्याच्यासाठी मी त्याच्या चिंतनात राहायला शिकलं पाहिजे, त्याचंच चिंतन केलं पाहिजे. त्याचं चिंतन मला जमलं तर सगळं जमते. माझं सुख, माझं दुःख हे या कशावरही अवलंबून नसावं.
मी असा सुखरूप आहे आणि सुखरूपतेची मला जाणीव मी ठेवली असेल तर ह्या सुखरूपतेचे आघात, जे सुखदुःखांचे प्रसंग, सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग, मग त्याच्यावरून काम येतो आणि लोभ येतो आणि क्रोध येतो, हे काय आहे? त्याची ही आवेग येऊन जातो. त्या देहामध्ये जी आपल्याला आपण खूप आसक्ती ठेवलेली असते आणि त्याच्या बाबतीत चांगलं झालं, अनुकूलता असली की ह्या लोभाचा आवेग येतो, अजून अजून हवं. आणि काहीतरी प्रतिकूलतेची संवेदना आली तर क्रोधाचा आवेग येतो. आणि हे आपले रिपू आहेत, काम क्रोध मध्ये लोभ सब नाथ नरके पंथ, हे सगळे नरकामध्ये नेणारे आहेत. आपण त्यांना जवळ करायचं नाही. कोणाला जवळ करायचं? काल जसं बघितलं, शांती. आणि त्याच्यासाठी, शांती मिळवण्यासाठी हे सगळं आपल्याला आपल्या जीवनात उतरवता आलं पाहिजे. आणि ही शांती सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठी समर्थ म्हणतात, अहमतामनी पापिणी ती नसू दे. ही पापिणी आहे आणि हा सगळ्यात मोठा वैरी आहे, अहंकार. तो मला काढता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग जेव्हा मी अशा रीतीने सत्संगात राहते, नामस्मरणात राहते आणि स्वतःला अशा रीतीने जीवन पद्धती मी जर गाळत असेल तर मुक्ती लाभे तत्क्षणी. समर्थ म्हणतात, मुक्ती लाभायला किती वेळ लागतो? तत्क्षण. असा मी जर विश्वासता निरूपण, कोणाचं? श्री गुरूंचं. त्या निरूपणावर मी जर विश्वास ठेवला असेल तर मला मुक्ती दूर नाही आहे, मी मुक्तच आहे. ही आपण केलेली ही संकल्पना आहे, हे आपण केलेले विचार आहेत की मी बंधनात आहे. म्हणजे आता जे सांगितलं ना, असं मी या सगळ्या बंधनात मी स्वतःला बांधून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं, मी जीव आहे, मी आई आहे, मी देह आहे, हा संकल्प मीच माझा केला. आणि मग त्या सगळ्यांमध्ये मी अशी बांधण केली, स्वतःला स्वतः मी बांधून घेतलं. आणि याच्यातून सुटण्याचे सगळे मार्ग शास्त्राच्या नुसार सांगण्याचा प्रयत्न केला. ते आपल्याला जर समजले आणि सावध साक्षेपी दक्ष तया तत्काळ मोक्ष, अशा रीतीने सावधगिरीने मी जर माझ्या आयुष्यात वागत असेल तर मोक्ष दूर नाही हो. याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा, मेल्यावर काही मुक्ती नसते. विवेके पाहिल्या विना जो जो उपाव होतो क्षीण, विवेके पाहता आपण आत्माची असे. असा विवेकाने आपण आपल्याकडे बघावं. फार महत्वाचा कालचा विषय आपण जो विवेक घेतला तो आपल्या जीवनामध्ये वापरायचा आहे, तो आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आहे. म्हणून त्याला पूर्ण 1 दिवस दिला. आणि ते विवेक सोबत ठेवून मग आपण आपल्या जीवनामध्ये वागत असू तर बरोबर आपलं स्टेशन येते जीवनमुक्ती. काल आपण बघितला तो प्रवास, सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निर्मल तत्व, निर्मल तत्वे जीवनमुक्ती. अशा रीतीने एक 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 स्टेशन आपलं येत जाईल. आणि शेवटचं स्टेशन, मी आत्मा आहे, तो मी आहे. जे श्री गुरूंनी सांगितलं, ऐक शिष्या येथील वर्म स्वय तुझी आहे ब्रह्म, ते ब्रह्म मी आहे, इथपर्यंत मी बरोबर पोहोचतो. आणि त्याच्यासाठी माझं वागणं असं पाहिजे. आणि असं मी वागत असेल तर अवघा झाला नारायण, संचित क्रियमान प्रारब्ध अवघा झाला नारायण. मग हे संचित सुद्धा आडवं येत नाही, कारण ते संचित श्री गुरु म्हणतात मी तुझं जाळून टाकेल. प्रारब्ध आहे हे असं आनंदाने भोगून घेतलेलं आहे. आणि नवीन प्रारब्ध होण्यापासून श्री गुरूंनी या विचारांनी मला वाचवून घेतलेलं आहे.
आता पुढचा जन्म घेण्यासाठी माझं चित्तच कुठं आहे हो? या वासनेच्या संगी जन्म घेणे लागेल. ह्या वासना, ह्या कामना ठेवण्यासाठी चित्त कुठं रिकाम आहे? ती इथे बैसवू पावले श्री गुरूंची, तिथं तो श्री गुरु बसलेले आहेत. मग आता जन्म मरण कुठं राहिलं? संचित क्रियमाण प्रारब्ध सगळा झाला नारायण. फक्त माझी अशी जीवन पद्धती असली पाहिजे, म्हणजे मी या मनुष्य देहातच हे सगळं करू शकतो. हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं आणि स्वतःच मित्र व्हायचं. दुसरं ह्याच्यासाठी दुसरं कोणी नाही कामी लागत. मीच माझा आणि बाकी सगळं, जसं आपण तो मुद्दा पाहिला की दुसरं सगळं काम तुमचं होऊन जाईल. एखादं काम कमी झालं किंवा राहून गेलं तर ते सगळे करतील आणि छान करतील, बरं, विश्वास असू द्या. पण फक्त हे एक काम माझं मलाच करावं लागते, ज्याचं त्याला करावं लागते. ते करण्यासाठी आपण जास्त लक्ष पुरवलं पाहिजे. आणि ते जो करत नाही, आपले आपण अन्नित करावे आणि त्यास आडवे कोणी निघावे. एकांती जाऊन जीवे मारिसी आपणासे. समर्थ म्हणतात, जो असा वागत नाही ना, तो स्वतःचा वैरी होतो आणि स्वतःचा आत्मघात करतो. एकांतात जाऊन स्वतःला मारतो. आणि अशा जो स्वतः आत्महत्या करणार आहे, त्याला कोण सोडू शकते दुसरं? ह्या सगळ्या म्हणजे तो पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात फिरतो. त्याला पुनरपी जननी पुनरपी मरण पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम ठेवलेलंच आहे. त्याला कोणीही काढू शकत नाही. आणि त्याच्यासाठी ज्याचं त्यालाच करावं लागते. आणि पुढची ओवी म्हटली आहे, जो आपला आपण घातकी तो आत्महत्याला पातकी, या कारणे विवेकी धन्य साधू. याच्यातून या अविद्याग्रस्त राहून जो आपली आत्महत्या करतो तो पापी. मला पापी नाही व्हायचं आहे, मला माझं रिपू नाही, मला माझं शत्रू नाही व्हायचं, मी माझा मित्र व्हायचा आहे. आणि या आत्महत्याला पातकी असा पातक मला नाही करायचं आहे. याच्यासाठी ईशावास्य उपनिषदामध्ये छान एक मंत्र दिलेला आहे की ईशावास्य उपनिषदामध्ये म्हटलं आहे की असुर्या नाम ते लोको अंधेन तमसा वृता तास्ते प्रेत्याभिगच्छन्ति येके चात्मनो जनाः. आत्मनो जनाः असा जो म्हणजे दुविधाजनक स्थितीमध्ये असुर्या म्हटलं आहे. म्हणजे असुर, असुर कोणाला म्हणायचं आहे? असुर म्हणजे हा पुराणातला वेगळा आणि वेदांतातला वेगळा. हा पुराणातलं म्हणजे सगळे पुराणातली वांगी पुराणात असू द्या असा प्रकार नाही आहे. तो आपल्या जीवनात आपल्याला बघता येतो. पुराणातला असुर आपण कसा बघितला की तो म्हणजे अगदी मोठ्या एकदम भयानक असा, मोठे मोठे सुळे दात वगैरे असलेले असा तो. आणि पुराणातलं विष, पुराणातलं अमृत, पुराणातला असुर आणि पुराणातलं अमृत. हे पुराणातलं अमृतही कुठून निघालं? मंथनातून. आणि कोणी ते पळवलं? तर विष्णूने. आणि मग राहूने आणि त्या देवांच्या पंक्तीत तो बसला आणि त्याने ते मिळवलं. आणि लक्षात आलं विष्णूच्या, तर त्यांनी सुदर्शन चक्र काढलं आणि त्याची मान उडवून टाकली. आणि तोच हा झाला राहू. आणि त्याचं खालचं आहे तो झाला केतू. असे ही सगळे आपल्याला कथा भागेत नाही जायचं आहे. तर हे असे राहू केतू आकाशात असे लटकत राहिले. आणि आज व सुद्धा ते सूर्याला आणि चंद्राला घेतात म्हणजे त्रास देतात आणि ग्रहण लागते. तसं मी कोणालाही त्रासदायक व्हायचं नाही आहे. हे का झाले? असुर कसे तयार झाले? त्याला म्हणजे हे ग्रहण का लागते की असे नेहमी
जे असू म्हणजे काय आहे, वेदांतातील अमृत आहे या शब्दाचा अर्थ ते वेगळा, आणि वेदांताचा हे पुराणातलं अमृत असं वाटल्या गेलं आणि असं भांडणाचं मूळ झालं. पण वेदांताचं अमृत याचा अर्थ ब्रह्म होतो, आणि ह्याच्यासाठी भांडणाचं काही नाही. सगळे ब्रह्मरूप होऊ शकतात, कोणीही होऊ शकते. फक्त त्याचं वागणं जो असं असेल ते सगळे ब्रह्मरूप होऊ शकतात. मी सुद्धा होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी असं कोणालाही नको नको करावं लागत नाही. आणि असं जे नेहमी या असुरांचं म्हटलं आहे, असू म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ होतो शरीर. जो नेहमी आपल्या शरीरावरच, या कायेवर, ह्यालाच काया म्हटलं आहे, यालाच तनू म्हटलं आहे, असे अनेक शब्द आहेत. आणि असा जो असुर, असुसु रमशी इति असुरः, असं वेदांतामध्ये असुर म्हटलेलं आहे. आणि पुराणातला असुर तो मोठा भयानक असा, आणि वेदांतामध्ये असा जो देहामध्ये, देहबुद्धीमध्ये रमलेला आहे तो असुर. मग आपण आपलं बघावं, असा देह मी आहे, मी शरीरच आहे, या भावनेमध्ये जो रमतो, रेंगाळतो, तो असुर. ज्या समर्थाच्या भाषेत म्हणावं तर बद्ध. असा जो आहे दुसऱ्या भाषेत देह तादात्म्याजवळ जो आहे तो असुर. आणि मी देह आहे असेच ज्यांचे ठाम मत आहे, मी आईच आहे हो, काय म्हणता तुम्ही, मी त्या मुलाला जन्म दिला आहे, त्याला लहानाचं मोठं केलेलं आहे, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं. ही भाषा वेदांताला मान्य नाही. असं अजिबात मी बोलता कामा नये. जो असा याच्यामध्ये राहत असेल तो असुर. ही सगळी भाषा असुराची आहे. असुर म्हणजे भोग दृष्टीमध्ये, आता ह्या मुलासाठी मी असं केलं, मग आता त्याने म्हातारपणी माझं करावं की नाही, हो तुम्हीच सांगा. मग तो दुसरा असुर असो, म्हणजे देहबुद्धीचा असो, तो म्हणतात हो अगदी तुझं बरोबर आहे, असंच असते. एक असुर दुसऱ्या असुराजवळ बसला. ह्या चर्चेमध्ये मी बसायचं नाही. मला ह्या अशा देहासाठी, या देहाच्या भोगासाठी जो झटणारा असतो तो असुर असतो. असे अनित्य, विकारी, नाशवान हे देह जड, त्याच्यासाठी, त्याच्यावर प्रेम करण्यासाठी, आणि त्याला त्याच्या प्रेमापोटी आत्मतत्व विसरणारा, एवढी सुवर्ण संधी देह मिळाल्यावर मिळाली आहे तो गमावणारा असो. असा देह म्हणजे माझं शरीर, आणि जग म्हणजे हे इतरांचं शरीर. हे जगातले सगळे आहेत ना, हे सगळे म्हणजे देहादी जगत. ह्याच्यामध्ये अशा भोग दृष्टीने जो बघतो, आणि दुसऱ्यांच्या सुखाची हानी करून जो स्वतःच्या सुखासाठी धडपडतो, तो सगळ्यात मोठा असुर. रावणाने काय केले हो, त्याला आपण असुर म्हणतो की नाही, वास्तविक पाहता तो ब्राह्मण कुळातला आहे बरं, पण त्यांनी हे केलं आहे की स्वतःच्या भोगासाठी इतरांची सगळ्यांची हानी केली आहे, म्हणून आपण त्याला राक्षस म्हणतो, त्याला असुर म्हणतो. वास्तविक पाहता तो कोण आहे, ब्राह्मणाचा मुलगा आहे, पण असुर झाला. मग मी जर तसं करत असेल तर मी ह्या असुरच आहे. असुर स्वदेहा म्हणती, तेथे जे मूळ रमती, तयांची असुर ही ख्याती इही लोकी. शास्त्राने व्याख्या केलेली आहे की काय, असुर स्वदेहाला म्हणती, तेथे जे मूळ रमती, तयासी असुर ही ख्याती इह लोकी. त्याला असुर म्हणायचं. असुर या नाम लोकी अंधेन तमसा गता.
तो अज्ञान अंधकारामध्ये ह्या देहालाच मी करत अंधारातच चाचत पडतो. म्हणजे अज्ञान अंधकारात जो राहतो तो असुर असे तमसा वृता. तो कोण असतो? तमगुणाचा असतो की एवढा चक्क उजेड पडल्यावर सुद्धा जो अंधारात असतो त्याला, आंधळ्याला काहीही दिवसा सुद्धा दिसत नसते. तसा हा देह बुद्धीमध्ये रमलेला, त्याला ज्ञानाचा उजेड कधी मिळाला न मिळे तो नेहमी अंधारात चाचपडतो. आणि त्याचा परिणाम काय होतो? त्याला सगळं उलट दिसते. दोरी असेल तर साप, हे सगळ्यात महत्वाचं उदाहरण. त्याला दोरीच्या ठिकाणी सापच दिसतो आणि घाबरतो. मी आता मरणार, माझे हे सगळे धन, हे सगळं मी कमावलेलं आहे, हे माझं कोणीतरी घेऊन घेणार, ह्यामध्येच विचार करणारा, ह्याच चिंतनात राहणारा असुर. असूया नाम लोका अंधेन तमसावृता. असा जो आहे तो आत्महत्याला पातकी असं समर्थाने म्हटलं आहे. आणि ईशावास्य उपनिषदामध्ये म्हटलं आहे की असूया नाम, तो अंधेन म्हणजे अज्ञान अंधकारात असल्यामुळे तो तमसावृता, नेहमी अंधारात राहतो, म्हणजे अज्ञान अंधकारात राहतो. त्याला काहीही दिसत नाही. जसं आंधळ्याला दिवसा सुद्धा काही दिसत नाही, तसं ह्याला देहबुद्धीवाल्याला दुसरं काही दिसत नाही. आणि असा जो ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना अनुभवाला येते, ते शरीरावरच तो निर्भर आहे. त्याच्यासाठी जो झटतो आहे तो तो असुर. असा ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्या अनुभवाच्या अतीत जातो. आता याच्या बाहेर निघायचं आहे. मनुष्य योनीमध्ये तो जाणता होतो, तो ज्ञान उजेडात येतो आणि मनुष्य योनीतच त्याला कळून जाते स्वतःचं स्वरूप, मी कोण आहे. मला आई होण्याचा अनुभव आहे, त्याच्यावरून श्री गुरु बोधावर गेला, मी ब्रह्म आहे. त्याचा अनुभव ब्रह्मरूपता, आनंद रूपता, सुखरूपता जो प्राप्त करून घेतो तोच मनुष्य देह. आणि मनुष्य देहाचे लेणे अकस्मात ये भाग्याने, तेथेची ब्रह्म जाणणे नियोजिले. असं हे जे ईश्वराचं नियोजन आहे त्याप्रमाणे जो वागतो. आचार्य याच्यासाठी म्हणतात, देहादी आत्मा म्हणतो तया आहे जन्म मरण, जो सुख दुःखाचा भोगता तया म्हणती मूर्ख. आचार्य म्हणतात बरं, मी नाही म्हणत. आणि समर्थ म्हणतात, या वेगळं जे उरती ते करंट पुरुष. कारण ते लक्षण आहे समास, माहिती असेल आपल्याला सगळ्यांना, दासबोधाचा खूप अभ्यास आहे. ते करंटे पुरुष. आणि काका या विवरणाबद्दल थोडे सौम्य होतात, थोडे कोमल भाषेत म्हणतात की ते नासमज आहेत. त्यांना डॉक्टर काका नासमज म्हणून सोडून देतात. लहान आहेत, नासमज आहेत. जन्म दुःखाचे कारण, जन्मा हेतू कर्म जाणं, कर्मी राग द्वेषाचे रण अखंडित. त्याला हे रणामध्ये जे युद्ध करायचं आहे हे त्याला नाही आलं, त्यामुळे तो जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहणार. एवढं माफ करून, तो नासमज असेल, तो करंटा असेल, तो मूर्ख असेल, काही म्हणा, बद्ध म्हणा, मूर्ख म्हणा, करंटा म्हणा, पण तो जन्म मरणात फसणार. आणि इथंच आपल्या ओळीमध्ये आहे, तो आत्महत्याला घातकी. बस हा घातकी मला व्हायचं नाही. मला स्वतःला वाचून घ्यायचं आहे. राग अनुकूल भावना, द्वेष प्रतिकूल भावना, मी माझी ही वल्गना निर्मितयासी. त्याच्यामध्ये हेच विचार अनुकूल, आताच सांगितलं,
अनुकूल म्हणजे त्याच्यामध्ये राग आणि प्रतिकूल भावना म्हणजे द्वेष. ह्याच्यामध्ये जो खेळत राहतो, असे हे जे अंधारात अज्ञानात सापडलेले आहेत ते तमसावृताः. त्याला ईशावास्य उपनिषदामध्ये तमसावृताः म्हटलेलं आहे. अशी त्यांची वृत्ती तमाकडे. आपण काल बघितलं, आजही सुरुवातीला बघितलं, माझी वृत्ती कुठं राहो? श्री गुरूंच्या चरणाशी, भगवंताच्या चरणाशी. आणि ह्याची वृत्ती कुठं आहे? संसाराशी, देहाशी. त्यामुळे तो तमसावृत आहे. आणि अंधाराचे आवरण ज्याच्यावर आहे त्याला गती मिळणे नाही, त्याची अधोगती ठेवलेलीच आहे. तास्ते प्रत्याभिगच्छन्ति ये के आत्मनो जनाः. अशा असे जे लोक आहेत ते वरचेवर मरतात आणि पुन्हा पुन्हा आत्महत्या करतात. थोडं चुकीचं वाक्य बोलली असं वाटेल, नाही, जरा हे विचित्र विधान नाही केलं आहे, चुकीचं नाही बोलली आहे. याचा अर्थ असा, तो जन्माला येऊन पुन्हा मरतो, पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा पुन्हा मरतो, पण हे ज्ञान मिळवत नाही, हे जाणून घेत नाही, म्हणून स्वतःचा आत्महत्याला घातकी समर्थाने इथं म्हटलं आहे. तो स्वतःचा आत्महत्या होतो, स्वतःचाच घातकी होतो, म्हणून म्हटलं तो आत्महत्या करतो, पुन्हा पुन्हा मरतो, पुन्हा पुन्हा जन्माला येतो. आत्महत्याला घातकी. त्याला कोणी दुसरं मारत नाही, तो स्वतःच स्वतःच्या हाताने मरतो. आणि देहासी मी म्हणे, संबंधित माझे म्हणे, आत्मा नेणे अज्ञानांत. जीवन असताना काय करतो? देहासी मी म्हणे आणि संबंधीयांना माझे म्हणे. अशा रीतीने जीवन पद्धती जिथपर्यंत आहे तिथपर्यंत राहतो आणि मरतो, म्हणजे आत्महत्या करतो. हे त्याचे शास्त्राच्या भाषेमध्ये म्हणावं तर मलदोष आहेत. हे सगळे तुमच्या आमच्या मधले असलेले मलदोष आहेत, ते वेद विहित निष्काम कर्माने जातात. आणि दुसरं विक्षेप दोष वेद विहित निष्काम उपासनेने जातात. आणि आवरण दोष श्री गुरु काढतात. तू आत्मा आहेस, तू ब्रह्म आहेस, ही जाणीव श्री गुरु करून देतात. आणि अशी अज्ञानमती राहती, ते तयांचे झाकोती, आवरण ह्यासीची म्हणती सकळ माझे. आवरण म्हणजे काय? अज्ञानाने ह्या देहालाच मी म्हणतात आणि त्याच्यामध्ये झाकून राहतात, ते आवरण दोष. आणि हे आवरण दोष श्री गुरु शिवाय कोणीही काढू शकत नाही. शरणागतीची वाहे चिंता, तो एक सद्गुरु राया. तसं सुरुवातीला सांगितलं की मी माझी वृत्ती त्यांच्या चरणाशी असावी, तेथे बैसवू पावले श्री गुरूंची. असा जो शरणागत होतो त्यांची चिंता, शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरु राया. तो हे म्हणजे श्री गुरु हे आवरण दोष काढतात. मी देह आहे असे ज्याला वाटते त्याला ती जाणीव करून देतात, त्याच्या आंधळेपणापासून त्याला देखणा करतात. जाणतेने हरी भजीचे. मग जाणता होऊन जसा आपण सुरुवातीला बघितला तसा तो हरीचं भजन करतो आणि सुखरूपतेला पावतो. आणि तो थोडा बाकी, म्हणजे आपण जे म्हटलेलं आहे की देह जावो अथवा राहो, म्हणजे त्याला हे देह जावो अथवा राहो न हे वाटणं देहापुरतं बरोबर आहे. म्हणजे पुन्हा आत्महत्या करून पुन्हा जन्माला येईल, पण एवढं पूर्णता नाही. पांडुरंगी दृढ भावो, हे श्री गुरु करून घेतात. हे झालं तो थोडं बाकी आहे, पण पांडुरंगी दृढ भावो हे झालं पाहिजे. आणि आता पूर्ण म्हणजे
पांडुरंगी दृढ भाव याच्यामध्ये सहजता आली पाहिजे. हो, मी या घरची सून आहे. किती दिवस मिरवायचं? 2, 4, 8 दिवस, 1 महिना. आता 40 वर्ष झाल्यावरही हे सांगावं लागते का की मी या घरची सून आहे? अरे मी आता या घरची सर्व आहे. एक दिवस झालं पाहिजे की नाही? तसंच हे मी पांडुरंगाकडचा दृढ भाव, मी ब्रह्म आहे हा दृढ भाव आणि ह्याच्यामधली सहजता एक दिवस आली पाहिजे. बस हे आलं की झालं काम. या सहज स्थितीमध्ये मग जो देह ठेवतो तो मग तो कुठेही गाणी वनी कुठेही असो, त्याचा देह पडला असो, त्याला काही घेणं देणं नाही. तो जिवंत असतानाच, तो जिताची असता मेला, मरणाचं मारूनही त्याला जन्म मृत्यू स्मरे त्याला विवेक वळे. तो जिताची असता मेला, त्याला मग हे मरण त्याचं कुठेही हो, काही त्याला देणं घेणं नाही. जिथं त्याचा देह पडतो तो तिथं स्थान ते होऊन जाते. त्याच्या देहाशी त्याला काही घेणं नाही. असे अनंत जन्म घेतले तरी अनंत हे सगळं समर्थांचे हे प्रश्न जे आहेत ते त्यांनी जे सांगितलं आहे आत्मघातकी, ह्याच्यातून आपल्याला निघायचं आहे. आणि एक आपण अजून विचार सांगते आणि थांबते की ह्या जन्मात आपण ह्या मुला मुलींना, आपल्या आई वडिलांना माझं म्हणतो. असे कित्येक जन्म झाले, त्याचं काय? किती जन्म, तुला किती मुलं, किती बायका, किती नवरे, किती आई, किती वडील. प्रत्येक जन्मात ते आले, प्रत्येक जन्मात ते गेले. मग कोणते खरे? तर तुमच्या माझ्यासारखा साधारण म्हणतो ह्या जन्मात जे आहेत ना ते खरे. मग त्या जन्मात तू त्यांना खरं म्हटलं, ह्या जन्मात ह्यांना खरं म्हटलं, म्हणजे जे हे बदलणार आहे ते ब्रह्म नव्हे. हा नियम आहे शास्त्रांचा. जे खरे पण ज्यांचं बदलत जाते ते ब्रह्म नसतात. असा जर विचार केला तर ह्यांच्यामधली आसक्ती निघते. आणि मग ह्याच्यामधली आसक्ती निघाली की मग ह्या अर्थी ह्या जन्मात ते आलेले आहेत म्हणजे ते न बोललेलं बरं. आणि असे जे येणारे जाणारे आहेत ते ब्रह्म नसतात. हे सगळं आपल्या घरादारामध्ये आपल्यामध्ये हे बोलायचं नाही, ही आसक्ती काढायची, मनामध्ये समजायचं आणि आनंद स्वरूप राहायचं. त्यांच्यामुळे झालेलं दुःख ते होऊ द्यायचं नाही. परमार्थाचं आणि दुःखाचं वाकडं आहे बरं. जो परमार्थ करतो आणि दुःखी होतो, नाही जमला परमार्थ. दुःख झालंच नाही पाहिजे परमार्थी लोकांना. तो सामोरे गेला पाहिजे त्याला आणि आपल्या आनंदाने त्या दुःखाला मिटवून टाकणारा असावा. मी आनंदाचा डोह आहे, दुःखाचा कितीही मोठा लोंढा येऊ त्याच्यात तो विसतो, तो सुखरूप आहे. असा मी आहे. परमार्थ मुळीच दुःखाच्या मागमुसासाठी नाही आहे. दुःख नव्हे ओखदा एवढे. असा मी आनंद स्वरूप शरीराबरोबर जन्माला आलेला आणि शरीराबरोबर मरणारा मी नाही आहे. मी आत्महत्याला घातकी नाही. मी सच्चिदानंद स्वरूप शिवोहम शिवोहम असा मी आहे. अशा रीतीने आज आपण 10व्या ओळीपर्यंत आलेला आहोत. पुढचा अभ्यास उद्या घेऊया. आज थांबूया. नमस्कार करते. श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार मयुरीताई, खूप छान. नामस्मरण घेता आणि उद्याची लिंक टाकली जाईल. आज इथंच निरूपण संपेल. नाम कोण घेते? मी घेते. हा घ्या घ्या. जय श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. मयुरी जय जय रघुवीर समर्थ नमस्कार करते. छान झालं चिंतन. जय श्री रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम.